मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दर्जेदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेत्री म्हणजे अदिती देशपांडे। त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोजक्याच पण दर्जेदार भूमिका केल्या। मायबाप, पक पक पकाक, जोगवा, वजनदार, रेगे, दशक्रिया, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली। विशेष म्हणजे नॉट ओन्ली मिसेस राऊत आणि मायबाप या चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली होती। केवळ मराठी चित्रपटांपुरताच त्यांचा अभिनयाचा प्रवास मर्यादित राहिला नाही। फुलला सुगंध मातीचा या मराठी मालिकेसोबतच त्यांनी मैं मायके चली जाऊंगी, तुम देखते रहियो, रिश्ता लिखेंगे हम नया आणि पहरेदार पिया की यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे। सध्या त्या पाठ राखीण या मालिकेत काम करत आहेत। मात्र अदिती देशपांडे यांच्याबद्दलची एक गोष्ट ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, ते म्हणजे अदिती यांच्या 3 सासवांनी देखील अभिनय क्षेत्र गाजवले होते। चला तर जाणून घेऊया या 3 दिग्गज अभिनेत्री कोण होत्या आणि त्यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास कसा होता। अदिती देशपांडे यांनी ज्येष्ठ अभिनेते निनाद देशपांडे यांच्याशी लग्न केले। निनाद देशपांडे हे आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचले। त्यानंतर ते मन धागा धागा जोडते नावा या मालिकेत देखील दिसले होते। निनाद देशपांडे हे दिग्गज अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे चिरंजीव आहेत। त्यामुळे सुलभा यांच्या बहिणी म्हणजेच प्रेमा साखरदांडे आणि ज्योत्स्ना कार्यकर या निनाद यांच्या मावश्या लागतात। याच नात्याने या दोघी अदिती यांच्या मावस सासूबाई लागतात। अशा कलासक्त कुटुंबात अदिती यांचे लग्न झाले। आपल्या सासूबाई सुलभा देशपांडे आणि त्यांच्या 2 बहिणींच्या अभिनयाचा वारसा अदिती आपल्या परीने पुढे नेत आहेत। दिग्गज अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। चैत्रेचै, चौकट राजा, नागरिक, कळत नकळत, हेच माझे माहेर, आपली माणसं, बाळाचं बाप, ब्रह्मचारी, हा सुनबाईचा भाऊ, विहीर, हापूस यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील उल्लेखनीय काम केले। विरासत, गमन, भूमिका, इंग्लिश विंग्लिश आणि सलाम बॉम्बे यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। 4 जून 2016 रोजी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले। सुलभा देशपांडे यांची मोठी बहीण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे, त्यांनीही मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती। स्पेशल 26, द इम्पॉसिबल मर्डर, मनन, माझे मन तुझे झाले, बेट आणि फुलझडी धमाल अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले। चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही त्यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला। प्रपंच, नायक, माझे मन तुझे झाले या मराठी मालिकांमुळे त्या महाराष्ट्रातील घराघरात पोचल्या। 6 मार्च 2025 रोजी वयाच्या 94व्या वर्षी प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले। सुलभा देशपांडे यांची लहान बहीण म्हणजेच अभिनेत्री ज्योत्स्ना कार्यकर, त्यांनीही मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील उल्लेखनीय काम केले। कथा, सत्या, राख, जोश आणि वेड लावी जीवा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या होत्या। चित्रपटांबरोबर छोट्या पडद्यावरही त्यांनी अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या। पाऊस येता येता या मालिकेत ज्योत्स्ना आणि सुलभा या दोन्ही बहिणींनी एकत्र काम केले आहे। ज्योत्स्ना यांनी साथ निभाना साथिया, कुमकुम, शांती, कभी कभी, राजा की आई की बारात आणि कहाणी घर घर की यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केले। त्यामुळे मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकांमध्येही त्यांची ओळख निर्माण झाली होती। पुढे 31 डिसेंबर 2016 रोजी वयाच्या 82व्या वर्षी ज्योत्स्ना कार्यकर यांचे निधन झाले। अशा प्रकारे अदिती यांच्या सासूबाई सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे आणि ज्योत्स्ना कार्यकर या 3 बहिणींनी अभिनय क्षेत्रात अतुलनीय काम केलं आहे। या तिघी बहिणी आज आपल्यात नसल्या तरीही आपल्या दमदार अभिनयाने आजच्या अजरामर झाल्या आहेत। आता अदिती आपल्या सासरकडून मिळालेला अभिनयाचा समृद्ध वारसा जोमाने पुढे चालवत आहेत।